टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। टीए टेरिटोरियल आर्मी त्याला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते। तर टीएची जे विद्यार्थी मित्रांनो भरती या ठिकाणी येत आहे, लक्षात ठेवा। तर भरती या ठिकाणी कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि टीए आर्मी रॅली भरती जे विद्यार्थी मित्रांनो ओपन आर्मी रॅली भरती राहते, कोणताही यामध्ये फॉर्म नाही भरावा लागत, कोणताही यामध्ये फी नसते, डायरेक्ट आपल्याला भरतीच्या ठिकाणी जावं लागते। आणि कोणकोणते डॉक्युमेंट राहते, तर महाराष्ट्रामध्ये दरवर्षी जे विद्यार्थी मित्रांनो देवराळी सेंटर नाशिक झालं, कोल्हापूर सेंटर झालं, त्याचबरोबर या ठिकाणी जे बेळगाव कर्नाटक सेंटर झालं, त्याचबरोबर कोइंबतूर झालं, तामिळनाडू झालं, त्याचबरोबर जे सिकंदराबाद तेलंगणा झालं। तर ह्या 4 ठिकाणी मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर 4 ठिकाणी भरती होती। त्याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो 4 सेंटरवर महाराष्ट्राची भरती होती आणि मागच्या वर्षी पण 4 सेंटरवर होती। देवराळी सेंटर नाशिक, कोल्हापूर सेंटर बेळगाव कर्नाटक आणि त्याचबरोबर या ठिकाणी सिकंदराबाद, या 4 सेंटरवर मागच्या वर्षी टीए आर्मी रॅली भरती झाली, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या भरतीमध्ये शिक्षण तुमचा 8वी पास किंवा 10वी पास, तुम्ही जर 8वी पास जरी असाल, 10वी पास जरी तुम्ही फेल असाल, 8वी पासच आहे तरी सुद्धा आपल्याला भरती देता येणार आहे। ज्यांचं वय 18 पेक्षा खाली जरी असेल तरी सुद्धा भरती देता येणार आहे। 18 पेक्षा जर जास्त वय असेल तरी सुद्धा आपल्याला भरती या ठिकाणी देता येणार आहे, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये पात्रता काय, निवड प्रक्रिया काय, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी जे एका बॅचमध्ये किती विद्यार्थी रनिंगसाठी सोडते आणि एका बॅचमधून किती विद्यार्थी रनिंगमध्ये पास करते, 1600 मीटर रनिंगसाठी काय टाइम राहते। तर मी स्वतः या ठिकाणी टीए आर्मी रॅली भरती दिली आहे मागच्या वर्षीची देवराळी सेंटर नाशिकमध्ये। तर मी तुम्हाला माझा पण अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, परस्पर की एका बॅचमध्ये किती विद्यार्थी सोडते, किती घेते आणि मेन म्हणजे टीए आर्मी रॅली भरती कोणत्या महिन्यामध्ये या ठिकाणी सुरू होत आहे, मेन तुम्हाला याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि फिजिकलची तयारी कशा प्रकारे करायची याबद्दल पण थोडंफार मार्गदर्शन करणार आहे। उंची वगैरे, वयोमर्यादा सर्व काही माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी, प्रादेशिक सेना, टीए आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर टीए आर्मी रॅली भरतीला प्रादेशिक सेना म्हटलं जाते। तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जे शिक्षण फक्त 8वी पास किंवा 10वी पास लागते, जास्तही असलं तर ते 10वी पास झालं, 12वी पास झालं, ग्रॅज्युएशन झालं तर भरती आपल्याला देता येते। तर वयोमर्यादा, तशी जी वयोमर्यादा टीए आर्मी रॅली भरतीमध्ये 18 ते 42 वर्षापर्यंत वयोमर्यादा, 18 ते 42 वर्षापर्यंत, पण तुमचं 18 पेक्षा जरी खाली वय असेल तरी सुद्धा आपल्याला भरती देता येणार आहे। ते कसं, तर बघा, मी सुद्धा या ठिकाणी स्वतः या ठिकाणी मागच्या वर्षी टीए आर्मी रॅली भरती देवराळी सेंटर नाशिकला होतो। ज्यावेळेस आम्ही रांगेमध्ये त्या ठिकाणी लागलो होतो, ज्यावेळेस आम्ही त्या ग्राउंडच्या अंदर बसलो होतो, हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे या क्रीडा संकुलनावर आम्ही या ठिकाणी बसलो होतो। तर त्यावेळी जे विद्यार्थी मित्रांनो जे काही तिथले आहेत, तर माईकवर जे विद्यार्थी मित्रांनो तिथले जे मेजर आहे ते जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी अनाउन्समेंट करे की ज्यांचा वय 18 पेक्षा खाली असेल तर ते तुम्ही लवकर आताच निघून जा, तुम्ही भरतीच्या बाद होणार आहे, अगोदरच ते त्या ठिकाणी सांगे। तर भरपूर विद्यार्थी जे काही 18च्या खालचे आहे, 17 झालं, 17.5 झालं, तर असे विद्यार्थी डायरेक्ट बॅगा काढून डायरेक्ट गेटच्या बाहेर त्या ठिकाणी होत आहे। पण काही काही जे चतुर विद्यार्थी आहे, ज्यांचं वय 17 झालं, 16 झालं, एवढं जर 18 कंप्लीट नसेल ते विद्यार्थी उठेनी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांचं वय तपासणं म्हणजे जे विद्यार्थी मित्रांनो सोपी गोष्ट नाही, एक लक्षात ठेवा। त्यामुळे जे आपलं जर वय या ठिकाणी 18 कंप्लीट जरी नसेल तरी सुद्धा भरती देता येते। मागच्या वर्षी ज्यांचं 17 वय होतं, 16 वर्ष होतं, त्यांनी भरती दिली, एक लक्षात ठेवा। ते उठले नाही जागेवरून, आर्मीवाल्यांनी अनाउन्समेंट केलं की ज्यांचं वय 18 पेक्षा खाली असेल ते चालले जातात। तर काही विद्यार्थी गेले नव्हते, तर त्यांनी भरती त्या ठिकाणी पाहिली, एक लक्षात ठेवा। तर त्यांनी फक्त रनिंग काढायची नाही, रनिंग जर काढली तर मग त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, ज्यांचं वय 18 पेक्षा खाली असेल तर भरती द्यायला जायचं, एक लक्षात ठेवा। त्यांनी म्हटलं उठा तर उठा जाईन, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ज्यावेळेस 1600 मीटर रनिंग 1600 मीटर रनिंग मारायची, पण रनिंग काढायची नाही, रनिंग त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग पास नाही व्हायचं, पास जर झालं तर मग प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार आहे, ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा,
ठेवावं लागणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आणि टी आर्मी रॅली भरतीमध्ये कोणती कॅटेगरी असा SC ST OBC EWS NTV ओपन SBC कोणती कॅटेगरी ₹1 सुद्धा फी नसते, ऑफलाईन ही भरती राहते, लक्षात ठेवा. तर मागच्या वर्षी जे विद्यार्थी मिळून टी आर्मी रॅली भरती झाली महाराष्ट्रामध्ये 4 सेंटरवर होती, ठीक आहे. आणि उंचीचा जर आपण विचार केला तर फक्त 160 सेंटीमीटर उंची लागते, लक्षात ठेवा. 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर ज्या विद्यार्थ्यांची उंची कमी आहे तर त्यांना सुद्धा संधी यामध्ये आहे. ज्यांची उंची 160 सेंटीमीटरपेक्षा जरी जास्त असेल तरी सुद्धा आपली उंची यामध्ये बसणार आहे, लक्षात ठेवा. 160 सेंटीमीटर उंची लागते, जास्त उंची लागत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि 1600 मीटर रनिंग यामध्ये आहे. तर मी तुम्हाला मायाला किस्सा सांगतो, कारण की बघा काही विद्यार्थी रनिंग झाल्यानंतर काही सांगते, एक पोरं दोन पोरं घेतले, 100-200 विद्यार्थी सोडले, 2 पोरं पास केले, फक्त 4 पोरं पास केले, असे भरपूर विद्यार्थी सांगते एक लक्षात ठेवा रनिंग काढलं. तर मी तुम्हाला माझ्या स्वतःचा अनुभव या ठिकाणी सांगतो. मागच्या वर्षी मी 16 तारखेला जे विद्यार्थी मिळवणं नोव्हेंबर महिन्यामध्ये टी आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं होतं. एक दिवस अगोदर त्या ठिकाणी जावं लागते. मी एक दिवस अगोदर त्या ठिकाणी गेलो होतो. पहिले रांगेमध्ये आम्ही त्या ठिकाणी लागलो. रांगेमध्ये लागल्यानंतर आम्ही 2 घंटे त्या ठिकाणी रांगेमध्ये उभं राहिलो होतो. रांगामध्ये लागल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी ग्राउंड मोठा आहे, हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे त्यांचं मोठं ग्राउंड आहे त्या ठिकाणी, देवडवाडी सेंटर नाशिक त्या ठिकाणी. त्यानंतर आम्हाला ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं, रातभर त्या ठिकाणी बसून ठेवलं, लक्षात ठेवा. विचार करा, रात्रीचे 11 वाजतापासून तर सकाळचे दीड वाजता आमचं रनिंग झालं, एक लक्षात ठेवा. सकाळचे म्हणजे दुपारचे 1:30-2 वाजता दुपारचे 1:30-2 वाजता आमचं ग्राउंड झालं. भर उन्हीत, म्हणजे त्यावेळेस हिवाळा राहते, काही उन्हीचा काही प्रॉब्लेम नाही, थंडावर आहेत त्या ठिकाणी. तर आम्ही रातभर त्या ठिकाणी ग्राउंडवर खूप म्हणजे थंडी त्या ठिकाणी जास्त होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आमच्या बॅचमध्ये जे विद्यार्थी मिळून एका बॅचमध्ये आमच्या बॅचमध्ये 200 पोरं मोजून या ठिकाणी आमच्या बॅचमध्ये 200 पोरं सोडले होते. आणि 200 पैकी त्यांनी जे विद्यार्थी मिळून 12 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले होते, एक लक्षात ठेवा. मी स्वतः डोळ्यानं पाहिलं होतं, कारण की बघा मी त्या ठिकाणी रनिंग काढली नाही, एक लक्षात ठेवा. रनिंगमध्ये मी कटलो होतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. कारण की टी आर्मी रॅली भरती तुम्हाला माहीत आहे, मी फक्त त्या ठिकाणी अनुभवासाठी गेलो होतो की विद्यार्थ्यांना माहिती सांगायसाठी, एक लक्षात ठेवा, की कशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची राहते. तर मी सुद्धा त्या ठिकाणी दिलं, पण रनिंगमध्ये मी कटलो, एक लक्षात ठेवा. 600 मीटरचा ट्रॅक होता तिथं, 600 मीटरचा ट्रॅक त्या ठिकाणी होता, एक लक्षात ठेवा. आणि 2.5 राऊंड आपल्याला मारायचे होते. तर मी त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून 2 राऊंड मारले होते. 2 राऊंड झाल्यानंतर 2.5वा जो राऊंड आहे तो चालू झाला होता, त्यावेळेस त्यांनी दोरी त्या ठिकाणी टाकली होती आर्मीवाल्यांनी, कारण की टाईम जास्त झाला होता, ठीक आहे. तर त्यामुळे मी रनिंगमध्ये कटलो. तर आमच्या बॅचमध्ये टोटल 150 विद्यार्थी रनिंगसाठी सोडले आणि 150 बंधून जे विद्यार्थी मिळून 12 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले होते, ठीक आहे. तर काही मी स्वतः डोळ्याने या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर टी आर्मी रॅली भरतीमध्ये 100-200 विद्यार्थी रनिंगसाठी सोडते. 12 विद्यार्थी आमच्या बॅचमध्ये पास केले होते आणि बाकीचे काही विद्यार्थी सांगे 16 पास केले, 17 पास केले, 19 पास केले, ठीक आहे, असू शकते. त्याचबरोबर काही असे विद्यार्थी सुद्धा सांगे 8 आमच्या बॅचमध्ये घेतले, 9 घेतले, 10 घेतले, ठीक आहे. तर अशा प्रकारे एक लक्षात ठेवा. तर मागच्या वर्षी जे देवराळी सेंटर नाशिक कोल्हापूर झालं, त्याचबरोबर बेळगाव कर्नाटक झालं आणि त्याचबरोबर सिकंदराबाद झालं, ह्या 4 सेंटरवर भरती होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर चांगल्या पद्धतीने भरती होती. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये मागच्या वर्षी निघाली होती, एक लक्षात ठेवा. तर आता यावर्षी जे विद्यार्थी मिळवणं आणि 1600 मीटर रनिंगसाठी तर आपण टाईम पाहिला तर जवळपास या ठिकाणी 5 मिनिट 15 सेकंड ते 5 मिनिट 20 सेकंडच्या दरम्यान 1600 मीटर रनिंगचा टाईम भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. मी स्वतः त्या ठिकाणी डोळ्यानं पाहिला आहे. त्यांनी जे विद्यार्थी मिळवणं 12 विद्यार्थी येईपर्यंत त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं टायमिंग चालू होतं, एक लक्षात ठेवा. 12 विद्यार्थी येईपर्यंत त्या ठिकाणी रनिंग चालू होती, ठीक आहे. तर आता टी आर्मी रॅली भरती कधी निघत आहे महाराष्ट्रामध्ये, तर बघा विद्यार्थी मिळवणं आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. 1600 मीटर रनिंगची चांगली प्रॅक्टिस करा, जास्त दिवस राहिले नाही आहे. टी आर्मी रॅली भरती जे नोव्हेंबर महिन्यामध्ये निघणार आहे, ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये टी आर्मी रॅली भरती पाहायला भेटणार आहे. आपलं जे महाराष्ट्र आहे झोन 4 मध्ये, एक लक्षात ठेवा. तर झोन 4ची जी भरती ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये निघणार आहे, एक लक्षात ठेवा, 100% निघणार आहे. आतापासून गावाखेड्यातले तर तुम्ही असाल तर प्रॅक्टिस करा, चांगले बूट घेऊन घ्या. 2-2 अडीच हजाराचे जाऊ गेले पैसे लागणं महत्त्वाचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. नोव्हेंबर महिन्यामध्ये टी भरती निघणार आहे. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून वेळोवेळी अपडेट देत राहा. याच्यासाठी थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.